बोगस पक्षप्रवेशाची ही घटना उघडकीला आल्यामुळं एकनाथ शिंदे गटाची पुन्हा एकदा मोठी बदनामी झाली, प्रतिमेला मोठा धक्का सुद्धा लागला। मित्र हो, नमस्कार। या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला आता सवयीचं झालेलं आहे। अशा पक्षांतराचं आता खरं तर कोणालाच काही वाटत नाही हो। पक्षाचे विचार, ध्येय, धोरण असल्या सगळ्या गोष्टी या आता फक्त बोलण्यापुरत्या उरलेल्या आहेत। अहो, एका रात्रीत निष्ठा बदलते, विचार बदलतात आणि पक्ष सुद्धा बदलतात। असतो तो फक्त आणि फक्त स्वार्थ। अहो बघा, आजवर वेगवेगळे घोटाळे गाजलेले आहेत, पण आता मात्र एकनाथ शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेशाचाही महाघोटाळा झाल्याचं समोर आलंय। गेल्या 2-3 वर्षातलं चित्र बघा। एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करणाऱ्यांची नुसती झुंबड उडालेली आहे। रोज याचा प्रवेश, रोज त्याचा प्रवेश, सतत पक्षप्रवेशाचे सोहळे आणि त्याच्या बातम्या, म्हणजे त्याची महाराष्ट्राभर आपोआप चर्चा व्हायला सुरुवात होते। म्हणजे खरं तर हे पक्षप्रवेशाचं हे जे सगळं आहे ना, हे होतं की तसं दाखवलं जातं की तसं भासवलं जातं। बघा, अहो साधी गोष्ट आहे, शिंदे गटापेक्षाही मोठे आणि जुळे पक्ष असताना एकनाथ शिंदे गटातच ही सगळी झुंबड कशी काय बुवा? कोणालाही प्रश्न पडेल ना हो। असं आहे तरी काय एवढं या शिंदे गटाकडं की जो तो त्यांच्याकडेच आकर्षित होतोय? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय मित्रांनो। तसं पाहिलं तर या आधीच यातली बोगसगिरी उघडी पडलेली आहे, पण काय झालं, त्या घटनेची फारशी चर्चा झालेली नव्हती। ते नाही का, नागपूरमध्ये एकनाथ शिंदे गटामध्ये काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला। अगदी वर्तमानपत्र काय, बॅनर काय, सगळ्या बाजूनी, म्हणजे खरं तर ह्याचा एक प्रोपोगंडाच करण्यात आला होता। पक्षप्रवेशाचा मोठा सोहळाही झाला नागपूरमध्ये। शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची यादी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आणि खरी खळबळ उडाली ती त्याच्यानंतर। अहो, सकाळी वर्तमानपत्र पाहिली लोकांनी। ज्या नगरसेवकांनी रात्री शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ज्या नगरसेवकानं, म्हणजे माजी नगरसेवक हे सगळे, ज्यांनी प्रवेश केलेला नव्हता त्यांची सुद्धा या यादीत नावं वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली। अहो, आपण कुठल्या कार्यक्रमाला गेलेलो नाही, आपण कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाही आणि आपल्याला कोणी हे साधं विचारलेलं सुद्धा नव्हतं, तरीही आपली नावं पक्षप्रवेश केलेल्या यादीत वर्तमानपत्रात छापून आल्याचं पाहून त्याला धक्का बसला राहो। त्यांनी लगेच याचा जाहीरपणे खुलासा देखील करून टाकला आणि शिंदे गट तोंडावर पडला। त्यानंतर आता पक्षप्रवेशातली ही बोगसगिरी अहिल्यानगरमध्ये उघडी पडली। अहो, बोगसगिरी कसली हो, हा तर शिंदे गटातील पक्षप्रवेशाचा एक महाघोटाळा म्हणावा लागेल। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मारुती भेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजातले मोठे नेते। भेंगाळ यांनी 3 महिन्यापूर्वी आपल्या समर्थकासह शक्ती प्रदर्शन करीत ठाणे इथं एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला। आता साहजिकच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अशा वेळेला हे असे प्रवेश, म्हणजे राजकारणात तर याची चर्चा नेहमी होते आणि त्याप्रमाणे झाली सुद्धा। या भेंगाळ यांनी बघा, आपल्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य झालं तर पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सगळे आपल्याबरोबर असल्याचा मोठा दावा या मारुती भेंगाळ यांनी केला होता। मग साहजिकच हा मोठा पक्षप्रवेश मानला गेला। शिंदे गटालाही वाटलं आपल्या गटाची खूप मोठी ताकद वाढली। भेंगाळ यांच्या समेत पक्षप्रवेश केलेल्या लोकांची यादी बघा आता समोर आली आणि हा अवघा फसवी महाघोटाळा चव्हाट्यावर आला। शिंदे गटात प्रवेश केलेल्यांच्या यादीतील अनेक नावं बोगस असल्याचं आता समोर आलंय। या यादीत नावं असणाऱ्या अनेकांनी आपण शिंदे गटात प्रवेशच केलेला नाही असा जाहीर खुलासाच करून टाकला आणि तशा पद्धतीचे काही व्हिडिओ सुद्धा त्यांनी व्हायरल केले। बोगस पक्षप्रवेशाची ही घटना उघडकीला आल्यामुळं एकनाथ शिंदे गटाची पुन्हा एकदा मोठी बदनामी झाली, प्रतिमेला मोठा धक्का सुद्धा लागला।
शिंदे गटात होणारे पक्षप्रवेश कसे खोटे असतात, कसे आभासी असतात, कसे फसवे असतात याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला लागली. अहो एवढंच काय, शिंदे गटाने सुद्धा हा घोटाळा मान्य केलेला आहे, कबूल केलाय त्यांनी. हो असं झालंय. शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे म्हणाले, मारुती मिंगाळ यांच्या पक्षप्रवेशावेळी पक्षानं आम्हाला कल्पनाही दिलेली नाही. काही दिवसापूर्वी पक्षप्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. शहानिशा केल्यानंतर या यादीतील 40 ते 50 लोकांची नावं ही बोगस असल्याचं समोर आलेलं आहे. पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्यात आल्याचं आम्ही नेत्यांना देखील कळवलेलं आहे. पण या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. वरिष्ठांनी योग्य तो निर्णय आता घ्यायचा आहे. म्हणजे काय हो, एकतर म्हणजे पक्षप्रवेशाचा हा जे सगळं झालेला घोटाळा, महाघोटाळा म्हणूया, म्हणजे तो घोटाळा शिंदे गटाने सरळ सरळ कबूल करून टाकला ना हो. शिंदे गटातून आजवर असे किती घोटाळे झाले असतील, कल्पना करा, अंदाज करा. मित्रांनो, आता तरी समजलं ना तुम्हाला शिंदे गटात होणाऱ्या पक्षप्रवेशाचं नेमकं रहस्य काय. मग आता यावर तुम्हाला काय वाटतं तेही सांगून टाका मित्रांनो. आणि नेहमीप्रमाणे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.